मी आणतो. दहावीचा आज पहिला पेपर आहे. 156 सेंटर बीड जिल्ह्यात आहेत. 43,000 विद्यार्थी या परीक्षेला प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे बीडमध्ये आपण जर बघितलं तर 12वीच्या परीक्षेच्या वेळेस अनेक प्रशासनाने 2 कॅमेरे वगैरे उडवले होते आणि पालकावर शिक्षकावर गुन्हा सुद्धा दाखल केले होते. कॉपी मुक्त करण्याचं जे जिल्हा प्रशासनाचं आव्हान आहे, आज ते आव्हान पुन्हा जिल्हा प्रशासन समोरच आहे. विशेष म्हणजे ह्या जे 156 केंद्र आहेत त्यात 8 जे केंद्र आहेत ते संवेदनशील आहेत. त्या ठिकाणी विशेष CCTV कॅमेरे, ड्रोन असं बंदोबस्त करण्यात आला. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर बीडच्या कुर्ला इथे चक्क सेंटरच्या टेरिसवरच मंडप टाकून विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविण्याचा प्रयत्न चालू आहे. कारण काय विचारलं तर ते म्हणतात अचानक विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. विशेष म्हणजे जर तिकडचे जे अध्यापक असतील त्यांना हे सुद्धा माहीत नसेल की विद्यार्थीची संख्या वाढलेली आहे आणि ते आपल्याला काहीतरी व्यवस्था करावी लागेल. ऐन टायमाला त्यांनी मंडप बांधून टेरिसवरच विद्यार्थ्यांना बसवायचं परीक्षा देण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे. विशेष म्हणजे आता जिल्हा प्रशासनात खळबळ उडालेली आहे. आता आपण जर बघितलं तर विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे, ड्रोननी यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. आता आपण बघणार आहोत की विशेष प्रशासन काय मोहीम घेते आणि ज्या शाळांनी असं चूक केले यांच्यावर काय कारवाई करणार हे बघणं गरजेचं आहे. नवराष्ट्रासाठी आमिर हुसेन, बीड. अशी अडचण आहे, वरी मंडप उभारला आणि मंडपमध्ये परीक्षा घेतली जाते. ऊन एवढं मोठं आहे, नेमकं विद्यार्थ्यांची अशी सुविधा का? थोडी विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला नाविलाजानं मंडप टाकावे लागले आणि विद्यार्थ्यांना ऊन लागणार नाही याची सुद्धा आम्ही त्या मंडप टाकताना काळजी घेतलेली आहे. यापुढे सांगतो, माझा उद्याचा जो पेपर आहे तो पेपर मी जिल्हा परिषदेचे जे वर्ग आहेत कुर्ल्यातले ते त्यांना सांगितलं आहे, त्या मुख्याध्यापकाची परवानगी घेतलेली आहे. आणि पुढचे जे परीक्षा आहेत, जे वाढीव वर्ग आहेत वरचे माझे, ते सर्व मी आता जिल्हा परिषदला शिफ्ट करणार आहे, तिथं ती परीक्षा घेणार आहे. एकूण विद्यार्थीवर काही तुम्ही सुविधा कशी? अगोदर आमचे जे वरांडा आहे त्या वरांड्यामध्ये आम्ही पडदे टाकायचो आणि त्या स्वरूपामध्ये वर्ग घ्यायचो. पण आज ह्यावेळेस आम्ही थोडं जास्त प्रशस्त विद्यार्थ्यांना बसतं ह्या हिशोबाने आम्ही केलं होतं. पण आता उद्या आम्ही जे पेपर आहेत ते या ठिकाणी जिल्हा परिषदची जे कुर्ल्याची शाळा आहे ते आम्ही या ठिकाणी बोललेलो आहे मुख्याध्यापकाला, त्यांनी परवानगी दिलेली आहे. बिओनही बोललो आहे आणि आता त्या ठिकाणी आमच्या परीक्षा होतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनात ठेवलेलं आहे आणि पुढचे पेपर जे आहेत ते आमचे वरचे जे वर्ग आहेत ते जिल्हा परिषदच्या कुर्ला शाळेमध्ये होऊन जातात. बैठक व्यवस्था जे बाकडे केले त्या बाकड्यावरती देखील बसायला व्यवस्थित पद्धतीने आहे. जसं आहे त्या स्वरूपामध्ये बाकड्यांची सुद्धा सोय केली. एका बेंचवरती एकच विद्यार्थी या स्वरूपात आपण नियोजन केलं. नाही, काही ठिकाणी झाले तसं, काही ठिकाणी समजा हे केलेलं आहे जागेची. विद्यार्थ्याची असुविधा ते एवढं आता उद्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्या ज्या असुविधा झालेल्या आहेत त्या सुविधा आम्ही पुरवणार आहोत. वरती किती एकूण विद्यार्थी आहेत साधारण त्याच्यासाठी? साधारण ते 85 विद्यार्थी आहेत वरती. सर आपण नाही, हा रेग्युलर येतच असतात, पण ते आपण वरांड्यामध्ये वगैरे टाकत असतो. पण ह्यावेळेस आपण मंडप टाकलेला आहे. पुढच्या जे सिस्टम आहे, पुढचे पेपर आहेत ते आम्ही 100% या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये घेणार आहोत. तुमचं नाव सांगा सर. मुख्याध्यापक अभिषेक राऊत, केंद्र प्रमुख आहे.